ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर, संकेत पवार म्हणून आहेत, त्या दादांनी हा अनुभव शेअर केला आहे। तर दादा सोलापूरमधून आहेत। संकेतदादा म्हणत होते गेली जवळजवळ म्हणतात 32-33 वर्ष झाली म्हणतात मी आईंच्या मार्गामध्ये आहे। म्हणजे जन्मानंतर लगेचच म्हणतात मी आईंच्या मार्गामध्ये आलो, म्हणजे जसं करायला लागलं तसं। पहिले एक 4-5 वर्ष सोडले तरी पण त्या काळात सुद्धा आई नामस्मरण जसं बोलायला लागलो वगैरे तसं आई नामस्मरण वगैरे सगळं करून घ्यायची म्हणतात माझ्याकडून। आणि कधीच म्हणजे जे कळत नव्हते, बोलायला येत नव्हते ते क्षण सोडले तर प्रत्येक क्षणाला आईंचं घडलेलं आहे म्हणतात। म्हणजे मनापासून नसलं घडलं तरी पण ते घडलेलं आहे। आईच्या गर्भात तर खूप जास्त सेवा झाल्यामुळं आईची त्याचा पण मला खूप म्हणजे आपण म्हणतो ना पुण्य मिळणं, ते सुद्धा मुलांना मिळते। तर तसे पण प्रकार झाले म्हणतात का, तर खूप चांगल्या पद्धतीनं शिक्षण झालं, खूप चांगल्या पद्धतीनं मला जॉब लागला, इंजिनियर आहेत दादा। आणि तर ते म्हणतात सगळ्या गोष्टी अगदी आईंनी प्रत्येक वेळेला सावरून घेतल्या। आणि म्हणजे वडील आईंच्या मार्गात होते, आई आईंच्या मार्गात, आजी आईंच्या मार्गात, माझी बहीण आईंच्या मार्गात, मी पण, आमची पूर्ण फॅमिली आईंच्या मार्गात असल्यामुळं आजोबा फक्त नव्हते, का तर आजोबा खूप लवकर गेले म्हणतात। आणि त्यामुळं आजीनं खरं पूर्ण घर आईमय केलेलं होतं म्हणतात। सगळ्यांना आईंच्या मार्गात तिनं आणलं। माझी आई लग्न झाल्यानंतर आईंच्या मार्गात आली, पण तुम्हाला सांगू म्हणतात तिची सेवा खूप चांगली झाली। आणि 4 वर्षानंतर मग मी झालो आईला, असं म्हणतात। त्यावेळेला पण तिनं खूप उपासना केली आणि त्याचा परिणाम म्हणून आम्ही दोघं मुलं खूप निरोगी, खूप म्हणजे अभ्यासू पहिल्यापासून, आणि दोघं पण आम्ही चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतलं। आमची शिक्षणं आईंच्या कृपेने सगळी व्यवस्थित झाली म्हणतात। लग्नाच्या वेळेला म्हणतात माझ्या खूप म्हणजे आईंनी प्रत्येकच वेळेला असे हे दिले म्हणतात, अनुभव दिले, पण हा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव होता म्हणतात। एक स्थळ मला आलेलं होतं म्हणतात, लग्न ठरवायचं चाललेलं होतं माझं, सगळं जॉब वगैरे सगळं हे झाल्यानंतर लग्न ठरवायचं चाललेलं होतं म्हणतात। आणि लग्न ज्यावेळेला एक स्थळ आलं, ती मुलगी इतकी सुंदर होती म्हणतात, खूप खूप सुंदर मुलगी होती। बघता क्षणी माझ्या घरातल्यांना ती पसंत पडली। आणि माझे आई-वडीलसुद्धा म्हटले की फक्त नारळ आणि मुलगी घेऊ, काही नको, मुलगी इतकी सुंदर, इतकी हे। आणि ती पण बी.कॉम वगैरे झालेली होती। आई म्हणत होती काही आपल्याला आईंच्या कृपेनं कमी नाही आहे, कशाला आपल्याला जर म्हणजे त्याच फील्डमधली वगैरे तुमच्याच फील्डमधली कशाला पाहिजे, तिनं घर व्यवस्थित सांभाळलं तरी बास झालं। आणि तशी मुलगी खूपच चांगली होती। म्हणजे आम्ही पसंती कळवली आणि बाहेरून सुद्धा तरी पण बाबांनी चौकशी वगैरे केली, एकदम चांगली मुलगी होती। आजीला पण सगळ्यांनाच घरातल्यांना पसंत पडलेली होती म्हणतात। साखरपुड्याची बोलणी वगैरे करण्यासाठी किंवा ठरवाठरवीचं आपण म्हणतोय त्या गोष्टींसाठी तिचे नातेवाईक वगैरे आल्यानंतर करायचं असं ठरलेलं होतं म्हणतात। आणि त्याच्या आधी मला एकदा त्या मुलीशी आणखी एकदा भेटायचं होतं म्हणतात। ते वय असतं एक प्रकारचं, आणि मला तर खूपच आवडलेली होती म्हणतात ती। आणि तर मग मी आईला बोललो की आम्ही एकदा दोघं भेटतो। तर आईनं त्यांच्या घरी सांगितलं, तर त्यांनी हां ठीक आहे असं बोलले। आणि त्यांचे नातेवाईक वगैरे येणार होते 10-15 दिवसांनी, तर त्यावेळेला ते ठरवाठरवी वगैरे सगळं हे करणार होतो आम्ही। आणि त्याच्या आधी आम्ही भेटायचं असं पण ठरवलेलं होतं। ज्या दिवशी आम्ही भेटणार होतो म्हणले, त्याच्या बरोबर आदल्या दिवशी माझी आजी पहाटेचीच एकदम तिला जाग आली म्हणतात। आणि जाग आल्यानंतर ती म्हणजे एकदम उठली आणि बाहेर गेली, म्हणजे दरवाजाच्या बाहेर गेली। आणि पहाटेच उठून ती दरवाजात फेऱ्या घालायला लागली। तर दरवाजाचा थोडासा आवाज ऐकल्यानंतर बाबांना थोडीशी जाग आलेली होती, पण त्यांना काही झोपेत असल्यामुळे त्यांनी एवढं काही लक्ष दिलं नाही। त्याच्यानंतर बाहेरची लाईट चालू दिसायला लागल्यानंतर खिडकीतून थोडंसं आमच्या दिसतंय म्हणलं, दिसतंय म्हटले दादा। तर ते बाहेरची खिडकी लाईट चालू होती, आणि लाईट चालू असलेलं बघून
वडील माझे उठले म्हणतात, लाईट कुणी चालू केले, कोण बाहेर गेले? आणि त्यांनी बघितलं. बघितलं तर आई अशी फेऱ्या घालत होती, आजी आजी त्यांची. तर काय झाले आई म्हणून बाबांनी विचारलं म्हणतात. तर काही नाही रे, तू झोप जा, असं ते त्या बोलले. नाही नाही, तू अशी एकदम बाहेर आलीस तर काहीतरी कारण आहे. काय झालं? तर ती मुलगी आपल्या संकेतसाठी नको, असं आई बोलली म्हणतात एकदम, आजी. आणि तर काय झालंय? तर नाही, मला आईनी कुठेतरी असं काहीतरी दाखवलंय, दृष्टांत दिल्यासारखा केलाय. आणि बघ ना आता किती वाजलेत, 3:45 वाजलेत. आणि मला नाही वाटत त्या त्या मुलीशी त्याचं लग्न व्हावं. बाबा पण एकदम हे झाले. बाबा म्हटले, बरं जाऊ दे, झोप तू, त्याच्यावरती आपण नंतर बोलू. बाबांना असं वाटलं की नंतर थोडासा विचार बदलेल तिचा. पण ती तिच्या निर्णयावर ठाम होती आणि दुसऱ्या दिवशी तर मी भेटायला जाणार होतो म्हणले. आणि सकाळीच आजीनं असा बॉम्ब फोडला म्हणले घरात, की नाही, 8-9 वाजता बाबांनी पण काय बोलले नाहीत, आजीनं पण काय बोलली नाही. सगळ्यांचा नाश्ता वगैरे ते झाला म्हणले. आणि सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाल्यानंतर मग आजीनं ओळखलेलं, हा लवकर आवरलाय वगैरे, तर हा कुठं जाणार आहे ते तिनं ओळखलेलंच होतं. तर आजी बोलली की ती मुलगी आपल्या घरासाठी नको. आणि मग मला ना इतका राग पण आला आणि इतकं का झालं, काय झालं, एका रात्रीत काय होत झालं एवढं, असं मी घाबरलो पण आणि राग पण आला, ही अशी का बोलते म्हणून. आणि तर आजीनं सांगितली की माझ्या स्वप्नात ना असं आईच आहेत, पण कोणतरी दुसरी बाई आहे, पण ते आईच आहेत. आणि ती बोलते की ही मुलगी नको तुझ्यासाठी, हे लग्न मोडून टाक, असं मला बोलते ती. ही मुलगी नको तुझ्या घरासाठी सून, असं ती बोलते. ती बाई मला बोलते आणि त्या आई आहेत. आणि मला पहाटे स्वप्न पडले हे वगैरे, असं आजी बोलायला लागली. तर मी म्हटलं, हां, काहीतरी उगीच आजीचं असतंय आणि काय असं काहीतरी असतंय का? आईने जर तसं असतं तर आपण सगळ्या आईंच्या मार्गातले आहोत. तर आईनी हे स्थळ इथंपर्यंत आणलंच नसतं जर माझ्यासाठी योग्य नसतं तर, असं मी बोलायला लागलो म्हणले. आणि त्या दिवशी घरात थोडीशी वादावादी पण झाली. की मी बोललो आधी त्यांना होकार कळवला आहे, आता त्यांची लोकं येणार आहे, ठरवाठरवी होणार आहे, आता ती मला भेटायला ये पण बोलले, आम्ही ठरवलं आहे भेटायचं, आणि आता तुम्ही हे काढलं आहे, असं मी बडबडायला लागलो म्हणले. तर आजी म्हटली, हे बघ, आम्हाला पण ती मुलगी पसंत होती, पण मला असं स्वप्न पडले, मी दुसरं काही तुम्हाला सांगणार नाही, तुम्हाला करायचं असेल तर करा, पण ती मुलगी या घरासाठी योग्य नाही आहे, हे मला आईने कुठंतरी दाखवलं. असं ज्यावेळेला बोलली आजी, तर त्यावेळेला आई पण एक 15-20 मिनिटं शांत राहिली. आणि बाबा पण गप्प बसलेले होते. तर मी त्यांना कन्व्हिन्स करायला लागलो म्हणले, की तिचं काय ऐकताय एवढं वगैरे, असं मी हे करायला लागलो. तर आई बोलली, नाही, जर त्यांना असं काहीतरी वाटत असेल, आई असंच काहीतरी दाखवणार नाहीत. आणि तर त्यांना वाटत असेल तर नाही, माझ्याकडनं पण नकार आहे. आईनं जर असं बोलली तर मग बाबांचं काही प्रश्नच येत नव्हता. बाबांनी पण म्हटले, मी ह्यांच्या दोघींच्या पुढं काही जाणार नाही. आणि मग म्हणतात, मला इतका राग आला, मी रागारागानं आत गेलो. आणि मग ह्यांनीच सांगितलं तिकडं, की थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम आहे आमच्या घरी आणि हे लग्न थोडंसं पुढं ढकलूया, किंवा तुम्ही दुसरं स्थळ बघा, म्हणजे आत्ता विचार नाही आहे आमचा लग्नाचा, असं सांगितलं. त्यांना पण तिकडं कळलं की हे असं का हे करायला लागलेत वगैरे, पण त्यांना कळलं की हे नकार देत आहेत वगैरे, कळलं. आणि तुम्हाला सांगू, म्हणतात आईने एवढी परीक्षा घेतली, मी अक्षरशः इतकं, म्हणजे पुरुषासारखा पुरुष असून मी रडलो म्हणतात त्या दिवशी. आणि मला खूप वाईट वाटलं, का तर मी माझ्या फ्रेंड्स लोकांना वगैरे सुद्धा म्हणजे फोटो वगैरे शेअर केलेला होता, दाखवलेला होता. आणि सगळेजण म्हणायला लागले, अरे किती छान आहे वहिनी, सुंदर मिळाली आहे तुला वगैरे. आणि सगळं असं मला एकदम हे व्हायला लागलं म्हणले. आणि हे झालं. आणि तेवढ्या ह्याच्यामध्ये म्हणतात, मला असं सेवा करू वाटेना त्या पिरियडमध्ये. मला असं वाटायला लागलं, आई जर असंच करायचं होतं तर मग ती मुलगी आमच्या घरापर्यंत तरी का आणली तुम्ही? आणि मग माझ्याकडून आईंना दूषणं पण दिली गेली आणि मी एवढी सेवा करतोय, तुम्ही आत्तापर्यंत एवढी साथ दिली आहे, आणि मग आता एकदम महत्त्वाचा आयुष्यातला क्षण आहे, आयुष्यातला महत्त्वाचा निर्णय होता, त्यावेळेला तुम्ही का असं केलं? असं मी
आईनं दूषणं पण दिली. मला सेवा लिटरली म्हणतात ते 5-7 दिवस मी अजिबात काही सेवा केलेली नव्हती, उपासना केलेली नव्हती. तर त्यावेळेला आई पण काही मला बोलली नाही किंवा आजी वगैरे कुणीच मला कर असं कधी म्हणले नाहीत. दीदीनं म्हटली नाही की कर म्हणून. पण माझ्या मनात आतून कुठेतरी व्हायला लागलं की अरे बाबा असू दे आणि काहीतरी आई करतील आणि परत हे जुळवून आणतील. तर आपण असं नाही केलं पाहिजे. एवढे वर्ष आईने आपल्याला हे केले. असं 5-7 दिवसानंतर स्वतःला वाटायला लागलं आणि मी परत माझ्या उपासनेला सुरुवात केली म्हणतात. त्याच्यानंतर मग म्हणतात ज्या वेळेला म्हणजे 3-4 महिने निघून गेले ह्या गोष्टीमध्ये, तर कुठून ते जुळून येणार नाही असं वाटायला लागलं. पण त्या 3-4 महिन्यात आईवडिलांनी दुसरं स्थळ काढलं आणि ते मला न सांगता बघायचा कार्यक्रम पण त्यांनी ठरवला आणि मला अचानक सांगितलं. आणि मी आईंकडे हीच प्रार्थना करत होतो की काहीतरी व्हावं आणि परत घरचे कन्व्हिन्स व्हावे आणि त्याच मुलीसोबत माझं लग्न व्हावं. यासाठी मी आईंच्याकडे प्रार्थना करत होतो आणि 3-4 महिन्यात दुसरीच मुलगी काढली गेली माझ्यासाठी. आणि माझ्यासाठी काढल्यानंतर ती मुलगी अगदी सावळी म्हणजे अगदी होती बऱ्यापैकी दिसायला वगैरे, पण सावळी वगैरे आणि म्हणजे माझ्या मनात दुसरी मुलगी बसलेली होती. तर मला तिला बघितल्यानंतर मला असं काहीच हे वाटेना. ह्याने अचानक प्रोग्राम केला आणि मला थांबायला लावलं घरी. तर त्यामुळं मग मला नाईलाज होता आणि मी थांबलो आणि त्या लग्नाला सगळ्यांची पसंती आली, तिकडून पण पसंती आली, आमच्या घरच्या लोकांनी पण सगळ्यांनी हे केलं. आणि तुम्हाला सांगू म्हणतात आईंची इच्छा होती ती आणि एक महिन्याच्या आत आमचं लग्न पण झालं. आणि मी कुठंतरी नाराज होतो म्हणण्यापेक्षा खूपच जास्त नाराज होतो म्हणतात. पण घरच्यांपुढं माझं काही चाललं नाही. पण आईंचे संस्कार आहेत. तर मी हे ठरवलेलं होतं की आईनी ही व्यक्ती माझ्यासाठी निवडले ना, तर मी प्रामाणिकपणाने संसार करणार. आता दुसऱ्या कुठल्या गोष्टी माझ्या डोक्यात नाही घेणार. का तर ह्यांनी निवडल्या. पण मी आईंना दोष मात्र देत होतो की तुम्ही माणसांनी हे केलं तसं तुम्ही पण साथ सोडली आणि तुम्ही पण फसवलं. मी इतके दिवस तुम्हाला मागत होतो पण तुम्ही मला हे केलं नाही. शेवटी ती गोष्ट मला दिली नाही. मग तुम्ही ते स्थळ आमच्यापर्यंत आणलंच का? तर त्या म्हणतात काहीतरी मागचे ऋणानुबंध असतात किंवा काय की ते तेवढ्या काळापुरतं एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते आणि किंवा काहीतरी भोग पण असतात की तेवढ्या काळासाठी मला तेवढ्या महिन्यांसाठी त्या मुलीसाठी होणारा त्रास जो होता तो म्हणजे माझं कुठंतरी भोग होते. ते म्हणतात ते की त्या मुलीसाठी मला त्रास होत होता तेवढे महिने. तर आणि ती मुलगी शेवटी नशिबात नव्हती आणि ते लग्न आमचं झालं म्हणतात. मग मी ठरवलं की नाही, संस्कार तर आपले जे आहेत त्या संस्कारानुसार आपल्याला वागलं पाहिजे. आता तो विचार पण नाही करता येणार आपल्याला. आणि मग मी प्रपंच सुरू केला. पण मी माझ्या बायकोला पण सांगितलं की असं होतं आणि मला ती मुलगी आवडलेली होती. का आजीला असं स्वप्न पडलं आणि आजीनं असं हे केलं, नकार दिला. कुठेतरी आजीचा पण राग होता आणि माझं लग्न झालं आणि अगदी म्हणतात 5-6 महिन्यामध्ये 5व्या महिन्यातच म्हणतात आजी एक्सपायर झाली माझी. तर मला कुठंतरी असं वाटलं की आजीनं चुकीचा निर्णय घेतला आणि आजीला म्हणून माझं सुखसुद्धा जास्त दिवस बघायला मिळालं नाही आणि आजीनं कुठंतरी म्हणजे हुंडा मिळणार नाही ह्या आशेपोटी आजीनं असं केलं असावं असं मला हे झालं. का तर आईवडील वगैरे सुद्धा आमचे म्हटले की नाही, मुलगी एवढी छान आहे ना, आम्हाला नुसतं नारळ आणि मुलगी मिळाली तरी बास. आणि माझी ही जी बायको होती तर आम्ही त्यांना पण काही मागितलं नव्हतं, पण त्यांनी स्वतःहून भरपूर सारं दिलेलं होतं. म्हणजे मुलीच्या हौसेसाठी म्हणून त्यांनी दिलेलं होतं. असं काही नाही म्हणतात की आम्ही, का तर आमचं भरपूर होतं त्यामुळं काही आम्ही पण मागितलं नव्हतं आणि त्यांनी त्यांच्या इच्छेने जे दिलं ते पण त्यांनी आम्ही काही न मागता त्यांनी भरपूर त्यांच्या मुलीसाठी त्यांनी हे केलेलं होतं. पण ते म्हणतात की ती मुलगी जी होती ते तेवढी परिस्थिती पण नव्हती की त्यांनी देतील असं होतं म्हणतात. मग मला असं कुठंतरी मनातनं आजी एक्सपायर झाली त्यावेळेला वाटायला लागलं की आजीनं म्हणून हे केलं असेल. तर आई खूप माझ्या बायकोला सांगायची की अशी उपासना कर तशी, आणि ती अगदी नेमानं अगदी पहाटे 5ला उठून अगदी नेमानं सगळं घरातलं आवरून वगैरे मला बायको खूप चांगली मिळाली म्हणतात ही. आणि
आजी हे झाली आणि 1 वर्षानंतर बरोबर त्या मुलीचं लग्न ठरलं ज्या आहे आणि ते काय आम्हाला माहिती नव्हतं. पण ते आमच्या नात्यामध्येच एका मुलाशी ठरल्यामुळं ते आम्हाला कळलं आणि मग तर मला इतकं वाईट आणि इतकं रडू यायला लागलं म्हणतात, की अरे म्हणजे कुठल्याही आता शेवटी नात्यात म्हटल्यावर ते कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमात परत फिरून कधीतरी आपल्या समोर येणार. ही गोष्ट माझ्या मनाला लागून राहिली आणि मी आईंना परत हे करायला लागलो, "आई की का तुम्ही असं केलंय?" आणि म्हणजे ही गोष्ट मी विसरायला लागलोय. परत एका नात्यातच आणि ते त्यांच्याकडून आम्हाला कळलं, की ह्या-ह्या मुलीशी लग्न ठरलंय आणि पत्रिका वगैरे हे झाल्यानंतर आम्हाला पत्रिका आल्यानंतर आम्हाला ते कळलं आणि मग म्हणतात मला इतकं प्रचंड मनस्ताप व्हायला लागला त्या गोष्टीचा, की नात्यामध्ये का मग तुम्ही आणलंय त्या मुलीला, की कधी ना कधी तर मग ती समोर येणार. माझ्या मनात ते विचार येणार आणि मग असं का? मग मी आईंना खूप दूषणं दिली. पण माझ्या बायकोला कुठेतरी भीती पण होती आणि तर ती मात्र उपासना खूप जास्त करायला लागलेली होती. तिला असं वाटायचं की आपला नवरा आपल्यापासून लांब जातोय का? म्हणून ती उपासना खूप जास्त करायला लागलेली होती. पण तसं काही हे नव्हतं म्हणले. पण मला ते ठरलं म्हटल्यावरती कुठेतरी हे वाटायला लागलं आणि आई माझी बोलली, "ही पोरगी आणि घरातच यायची होती का? नात्यामध्येच यायची होती का?" असं बोलल्यानंतर माझी बायको कुठेतरी घाबरल्यासारखी झाली आणि तिनं तुम्हाला खरं सांगू उपासना खूप चांगली जास्त करायला सुरुवात केली. म्हणजे तिला आई काही सांगायची नाही, पण ती आपसूक तिची उपासना ती 1.5 तासाचं जे भजनाची हे होती उपासना, त्याच्या व्यतिरिक्त ती 1.5 तास आणखी बसायला लागली म्हणतात. आणि तिचं ती नामस्मरण करायची, पुस्तक वाचन करायची, आणखी आईंची प्रकाशनं जी असतील ती वाचून काढायची, असं ती करायला लागली, नामस्मरण करायला लागली. आणि मग म्हणतात असं हे होत असताना त्या लग्नाला त्यांच्या ते माझं म्हणजे लांबचा आत्ते-भाऊ का काहीतरी असं ते बोलले, माझ्या एवढं लक्षात नाही. तर ते भाऊ लागत होता म्हणले. तर त्याचं नंतर 1 वर्षानंतर आम्हाला कळायला लागलं, की ती मुलगी सारखी आजारी पडायला लागली आहे म्हणून. असं म्हणजे खूप जवळचं नव्हतं, पण ते नातं होतं. तर ते म्हणतात, की आम्हाला कळायला लागलं, की ती मुलगी आजारी पडायला लागली आणि त्यावेळेला म्हणतात माझी बायको प्रेग्नंट राहिलेली होती. आणि आईंच्या कृपेनं ती खूप सुदृढ होती, घरचं व्यवस्थित करत होती आणि खूप चांगल्या रीतीनं घर पण सांभाळत होती. माझी बायको म्हणतात, ते आईंनी मला कळलं नाही म्हणतात का म्हणजे काही-काही निर्णय आई आपल्यासाठी घेतात त्यावेळेला आपल्याला ते चूक वाटतंय. पण नंतर कळतंय, की आईंनी आपल्यासाठी योग्य अशी व्यक्ती पण निवडलेली आहे आणि योग्य आपल्यासाठी निर्णय घेतलेला आहे हे नंतर समजतंय म्हणतात आपल्याला. मग मी त्यावेळेला दूषणं देतच होतो आईंना. म्हणजे कधीमध्ये मला जर असं वाटलं तर मला असं हे व्हायचं आणि मग मी आईंना दूषणं द्यायचो, की नात्यातच आणि का हे केलंय वगैरे असं. आणि त्याच्यानंतर मग म्हणतात आम्हाला समजायला लागलं, की 1 वर्षानंतर कळायला लागलं, की ती मुलगी सारखी आजारी असते वगैरे असं हे समजलं. आणि लग्नाला त्यांच्या फक्त 1.5 वर्ष झालेलं होतं म्हणतात आणि अचानक त्या मुलीला रक्ताच्या उलट्या वगैरे झाल्या आणि ती मुलगी एक्सपायर झाली म्हणतात. दादा म्हणतात ती गोष्ट ज्यावेळेला समजली, त्यावेळेला आई एकदम हादरली आमची. माझी आई मग बोलली, आत्तापर्यंत आजीला दूषणं देत होतास, आईंना दूषणं देत होतास. बघ हे कुठेतरी असं होतं पुढं काहीतरी म्हणून आईंनी ती गोष्ट तुझ्यासाठी टाळली होती. आणि तुम्हाला सांगू माझ्या पण अंगावर काटे आले. तर ते त्यांनी सांगत होते ना, तर मला पण एकदम हे झालं. तर दादा म्हणत होते, हे ज्यावेळेला मला कळलं त्यावेळेला मला खरंच म्हणतात म्हणजे इतका मोठा धक्का बसला आणि तिला म्हणजे असं काही ते आम्हाला पण नंतर काही कळलं नाही. पण कधीच असं वाटलं नाही म्हणतात, ती इतकी सुंदर मुलगी, इतकी निरोगी वाटत होती. तर असं काही होईल तिचं असं वाटलं नव्हतं म्हणतात. पण अवघ्या 1.5 वर्षात ती एक्सपायर झाली. आणि हा अनुभव म्हणतात प्रचंड मोठा होता माझ्यासाठी. मी खूप त्यातनं हे झालो म्हणतात हादरल्यासारखं आणि मी आईंकडं त्या दिवशी अगदी आम्ही सगळ्यांनीच प्रार्थना केली की तिच्या आत्म्याला शांती मिळू दे. पण तुम्हाला खरं सांगू म्हणतात मी अक्षरशः आईंच्या पायावर डोकं ठेवून इतकं रडलो, आई मी तुम्हाला काय काय
बोललो आणि मी तुम्हाला किती दूषणं दिली. मी आजीसाठी काय विचार केला, पण शेवटी माझं हित कशात होतं हे तुमच्या व्यतिरिक्त कोणच चांगलं जाणू शकणार नाही आणि त्याच्यासाठी तुम्ही हा निर्णय घेतला. मला इतके महिने त्रास झाला, हे झाला. पण जर मी गुंतलो असतो, वर्ष दीड वर्ष झालं असतं लग्न होऊन आणि माझ्यासोबत मग असं जर झालं असतं, तर ती मी कितीतरी वर्ष नाही, आयुष्यसुद्धा कदाचित मी सावरू शकलो नसतो. म्हणून मी आईंच्या पायावर डोकं ठेवून इतकं रडलो म्हणतात त्या दिवशी, इतकं रडलो. आणि त्याच्यानंतरच थोड्या दिवसात बायको प्रेग्नेंट होती. मग थोड्या दिवसातच तिची डिलिव्हरी झाली. खूप छान म्हणतात मला मुलगी झाली. सगळं आईंच्या कृपेनं सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत गेल्या म्हणतात. आजही कुठल्याही गोष्टीची आईंच्या कृपेनं कमतरता नाही आहे. आईंची कृपा सदैव आहे म्हणतात. का तर खूप अगदी लहानपणापासून उपासना आईंनी करून घेतलेली आहे. त्यामुळं माझ्या बहिणीचं म्हणा किंवा माझं कुणाचंही काही टेन्शन घेण्यासारखं माझ्या आईवडिलांना आईंनी ठेवलं नाही म्हणतात. उपासना त्यांची आजीपासूनची उपासना जी होती ती पूर्ण आमच्या परिवाराला लागलेली आहे म्हणतात. त्याचं म्हणजे ती कृपा आईंची आमच्या पूर्ण परिवारावर झालेली आहे. तर असेच छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.